आपणास माहिती आहे की विधिमंडळाच्या पावसाळी सत्राच्या अखेरच्या दिवशी मी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावाने चालू असलेल्या डान्स बारच्या संदर्भातला विषय उपस्थित केला होता आणि हा डान्स बार गृहराज्यमंत्र्याच्या मातोश्रीच्या नावाने चालू आहे आणि महाराष्ट्र सरकारची प्रतिमा त्यामुळे अतिशय डागाळली जाते। या बाबतीमध्ये त्या डान्स बारवरती झालेली कारवाई, यापूर्वी त्या डान्स बारवरती 2023 मध्ये झालेले छापे, त्या डान्स बारमध्ये त्या दिवशी जे छापे पडले त्याच्यामध्ये अरेस्ट झालेल्या 22 बारबाला, 22 गिरायक, रोकड रक्कम अशा प्रकारचा सगळा पंचनामा, FIR ची कॉपी, त्या डान्स बारचं लायसन, याच्यापूर्वी 2023 मध्ये झालेले जे छापे होते त्याचे पंचनामे, त्याचबरोबर ज्या अवैध पद्धतीने खेडमध्ये वाळू उपसा करत होते तो देखील आरोप मी केला होता। त्या वाळू उपसाचे जे सरकारचं धोरण आहे 5 ब्रास वाळू हे गरिबांच्या घरकुलाला मिळाली पाहिजे, परंतु ही वाळू ही योगिता डेंटल कॉलेजमध्ये डंप करून ठेवली आहे। आकिब मुकादम नावाचा त्यांचा कार्यकर्ता ज्या पद्धतीची वाळू उपसतोय त्याचे सगळे फोटो, त्याचे सगळे व्हिडिओ, डान्स बारच्या संदर्भातली सगळी माहिती, डान्स बारचे कुठले कुठले कायदे, डान्स बार प्रोहिबिटरी ऍक्ट, ड्युटीज अँड लायबिलिटीज या सगळ्याची व्यवस्थेत मांडणी करून परिवहन खात्याचा एक अधिकारी त्याचा युनिफॉर्म घालून त्याचा ड्रायव्हर रस्त्यावरती ई चलान मशीन घेऊन वसुली करतोय, याचं व्हिडिओ फुटेज, असे जे जे आरोप मी त्या दिवशी केले होते त्या सगळ्या आरोपांची आज पुरावे मी मुख्यमंत्र्यांच्या हाती दिलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे की माझे दिलेले पुरावे तपासून घेऊन त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी। रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।